अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा आपल्याकडे दीपोत्सव साजरा केला जातो. या महिन्याभराच्या काळामध्ये सकाळी ब्राह्ममुहूर्तावरती उठून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. याला कार्तिक स्नान देखील म्हटलं जातं. आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन काकड आरती केली जाते, दीपदान केलं जातं. मग आजच्या या संवादामध्ये आपण दीपदानाविषयी जाणून घेणार आहोत. हा जो महिनाभराचा कालखंड आहे, या कालखंडामध्येच आपला चातुर्मास संपतो. आणि या चातुर्मास संपत असतानाच सगळ्यात मोठा सण आणि ज्याला सणांची महाराणी म्हटलं जातं असा दिवाळीचा सण या दिवसामध्ये येतो. आणि मग नकळत काय होतं, आपल्याला माहीत पण नसतं आणि आपण काय करतो, पहाटे उठतो. दिवाळीच्या त्या कालखंडामध्ये अभ्यंग स्नान होतं, आकाशकंदील लावलेला असतो, दिवे लावले जातात. म्हणजे आपल्याकडनं हा दीपोत्सव साजरा होतोच आणि हे दीपदानाचं पुण्य आपल्याला मिळतं. ह्या कालखंडामध्ये काय होतं, अनेक चातुर्मास संपणार आहे. मग महत्त्वाचे जे विशेष घटना ज्या आहेत या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कालखंडामध्ये येते ती प्रबोधिनी एकादशी. देव उठतात आणि त्यानंतर येते वैकुंठ चतुर्दशी येते. वैकुंठ चतुर्दशीला आपण हरिहराचं मिलन म्हणतो. या शिवस्य हृदयम विष्णू, विष्णूस्य हृदयम शिव. मग या वैकुंठ चतुर्दशीला शिवाला तुळशीपत्र वाहिलं जातं आणि विष्णूला बेलपत्र वाहिलं जातं. त्यानंतर कार्तिकी पौर्णिमा, कार्तिक स्वामींचा जन्मदिवस आहे. त्यानंतर गुरुनानक जयंती आहे आणि कार्तिक स्नान समाप्ती आहे. नंतर ह्या जी प्रबोधिनी एकादशी असते त्याच्यानंतर तुलसी विवाह समारंभ सुरू होतात. म्हणजे तुलसी विवाह करून आपण जे लग्न समारंभ आपण 4 महिने थांबवलेले असतात, ह्या सगळ्या विधी सुरू होतात. आता या महिन्याचं दुसरं अजून आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तर याला दामोदर मास देखील म्हटलं जातं. तर या दाम अधिक उदर म्हणजे यशोदा मैयाने नटखट कान्हा खूपच खोड्या करत होता, अजिबात ऐकत नव्हता. शेजारच्या पाजारच्या सगळ्या गोपिकांकडनं या नटखट श्रीकृष्णाच्या कंप्लेन येत होत्या. त्यामुळे थोडंसं रागवून ती काय करते, कृष्णाला एका उखळाला बांधून ठेवते, उदराला बांधून ठेवते. म्हणून याला दामोदर मास देखील म्हटलं जातं. आणि अशी मान्यता आहे की वृंदावन मथुरामध्ये श्रीकृष्णाने आपल्या बालवयामध्ये अनेक लीला ज्या केलेल्या आहेत त्या या कालखंडामध्ये केलेल्या आहेत. कृष्णाला अतिशय प्रिय असा हा कार्तिक मास आहे. आणि अजून एक तिकडे काय प्रथा, अशी मान्यता आहे की कीर्तिदा ही राधेची आई, मग ह्या कीर्तिदाची मुलगी कार्तिका म्हणून देखील हा मास राधेला प्रिय असा मास देखील मानला जातो. आपल्याकडे पुरुषोत्तम मासाचं महत्त्व आहे, पण या पुरुषोत्तम मासापेक्षा सुद्धा श्रेष्ठ कार्तिक मास मानला जातो. कारण की हा कार्तिक मास राधेला प्रिय आहे अशी तिकडे मान्यता आहे. कारण की जे राधेला प्रिय ते कृष्णाला सुद्धा प्रिय अशी तिकडे मान्यता आहे. त्यामुळे या महिन्याभराच्या कालखंडामध्ये दीपदानाला, दीपोत्सवाला फार महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की आपण या कालखंडामध्ये एखादा जरी दिवा लावला, एखादा जरी या ब्राह्ममुहूर्तावरती उठून अभ्यंग स्नान करून, आपण कार्तिक स्नान करून आपण जर का दिवा लावला, दीपदान केलं, तर लाखो तुम्ही काही दुसरी कामं कराल त्याची बरोबरी, पुण्याची बरोबरी हा एक दिवा करतो. आणि अनेक जन्मामध्ये केलेल्या पापाचं क्षालन ह्या तुमच्या दीपदानामुळे होतं. इतकं ह्या दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग दीपदानसुद्धा जे आता आपल्याला करायचं आहे त्याचे काही नियम आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघूयात. आता आपल्याला दिवा लावायचा आहे, दीपदान करायचं आहे, तर मग हे बघा, ह्या कालखंडामध्ये सगळीकडे बाजारामध्ये पणत्या विकायला येतात मातीच्या. इतर वेळेला आपल्याला विशेष करून पणत्या मिळत नाही. मग आपल्याला काय करायला लागतं, त्या कुंभारवाड्यामध्ये जाऊन आपल्याला त्या पणत्या आणाव्या लागतात. पण या महिन्याभरामध्ये मातीच्याच पणत्या लावण्याचा प्रघात आहे. मातीचीच पणती आपल्याला लावायची आहे. तर हा जो कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा ह्या कालखंडामध्ये काही ठिकाणी तर असं केलं जातं की 30 दिवसाचे 30 दिवे आणले जातात. 30 दिवसाच्या 30 वेगळ्या वाती केल्या जातात आणि रोज एक दिवा अभ्यंग स्नान करून पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती तो आपली वरंड्यामध्ये, जिथनं आकाशाचं दर्शन होणार आहे, गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये, गच्चीवर तो लावला जातो. आणि हा दीप लावल्याने काय होतं, तर आपल्याला आपले जे दुःख, दैन्य, दारिद्र्य, दुर्बलता, काही आपल्याकडे अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी त्यातनं सुटका होते.
अशी मान्यता आहे. ज्या वेळेला आपण आकाश दीपदान करतो त्यावेळेला आपल्या पितरांना देखील आनंद होतो आणि त्यांना सुद्धा सद्गती प्राप्त होते. त्यामुळे या महिन्याभरामध्ये देवासाठी सुद्धा आणि पितरांसाठी सुद्धा दीपदान करण्याची प्रथा आहे. आणि आपण जो दीपोत्सव दिवाळीचा उत्सव साजरा करतो त्यामध्ये जी धनत्रयोदशी येते त्या दिवशी सुद्धा संध्याकाळी कणकेचा दिवा करून त्या दिव्याचं दक्षिणेकडे तोंड करून अकाल मृत्यू भयहरणम असं प्रार्थना करून यमासाठी दीपदान केलं जातं. म्हणजे या महिन्याभरामध्ये दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीमध्ये आता आपण जे दिवे लावणार आहोत किंवा या महिन्याभरामध्ये ज्यांना शक्य होणार आहे त्यांनी तसं खरं तर हा व्हिडिओ बनवायला उशीरच झालेला आहे, परंतु आता ज्यांना जे लोक हा व्हिडिओ बघतायत ऐकतायत त्यांनी जरी आत्ता जरी या क्षणापासून दीपदान सुरू केलं, दिवा लावायला सुरुवात केली तरीसुद्धा तेच पुण्यपत्रामध्ये पडणार आहे. मग आपण काय करायचं आहे, आता या दिवाळीचा जो उत्सव आहे त्या उत्सवाची खरेदी सुरू होते. दसरा संपला की सगळ्यांना ओढ लागते आणि दिवाळीची खरेदी सुरू होऊन जाते. आणि दिवाळी सण असा आहे की आपण ह्या सणाला आपल्या घराला सुद्धा सजवतो आणि घराची सुद्धा आपण साफसफाई करून आपण स्वच्छता करून मग फराळाच्या वस्तू असतील, खरेदी असेल, नंतर ती आपण जी रोषणाई करतो, विद्युत रोषणाई करतो, ह्या सगळ्याची खरेदी सुरू होऊन जाते. मग हे सगळं करत असताना, ह्या सगळी खरेदी करत असताना सगळ्यात महत्त्वाची खरेदी आपल्याला करायची ती म्हणजे दिव्यांची. आजकाल काय होतं, बाजारामध्ये अनेक प्लॅस्टिकचे नाना विविध आकाराचे आणि वेगळ्या वेगळ्या ॲल्युमिनियमचे किंवा जर्मन त्याला म्हटलं जातं असे दिवे उपलब्ध आहेत. मग त्याच्यामध्ये मेण घातलेलं असतं आणि मग ते तसे रेडीमेड दिवे अगदी सर्रास घरोघरी आणले जातात. तर आपण काय करायचं आहे, तसं न करता मातीच्याच दिव्यांना आपण प्राधान्य द्यायचं आहे. कारण की काय होतं, हे मातीचे दिवे आहेत ते विघटन होतं, त्याने आपल्या पुन्हा वेगळा कचरा काही जमा होत नाही. वातसुद्धा आपण जी कापसाची करणार आहोत तिचंसुद्धा विघटन होतं. जर का आपण प्लॅस्टिकचे दिवे वापरले, नंतर ॲल्युमिनियमचे दिवे वापरले तर त्याने पुन्हा वेगळा कचरा तयार होतो ज्याचं विघटन होत नाही. मग आपण काय करायचं आहे, आवर्जून दरवर्षी नवे दिवे घ्यायचे आहेत. काही ठिकाणी काय होतं की आता हे तुम्ही प्लॅस्टिकचे दिवे घेतले, वेगळ्या वेगळ्या आकाराचे दिवे घेतले की ते महागाचे असतात. मग आपण काय करतो, नाही हे गेल्या वर्षीचे दिवे चांगले आहेत, कशाला बरं आता हे दिवे फेकून द्यायचे, म्हणून आपण तेच दिवे वापरतो. तसं करायचं नाही आहे. तर दिवाळीच्या ह्या पूर्ण 5 दिवसाच्या कालखंडामध्ये नवीनच दिवे लावायचे आहेत. विशेष करून लक्ष्मीपूजनाला एकही जुना दिवा लावायचा नाही. तर आणि ते दिवे लावायचे आहे जे आपण पूजा करू, मुख्य पूजा करू तिथे तर आपल्याला मातीचेच दिवे आपल्याला लावायचे आहेत. जुने दिवे आपण लावणार नाही. आता हे दिव्यांच्या बाबतीमध्ये झालं की आपण दरवर्षी नवीन दिवे खरेदी करणार आहोत, जुने लावणार नाही. आता दुसरं, आपण जेव्हा ती पूजा मांडणार आहोत देवाची, त्या पूजेमध्ये सुद्धा आपण काय करायचं, रेशमी वस्त्र वापरायचं आहे. मग त्यासाठी आपण जे रंग घेणार आहोत त्या वस्त्राचे, पिवळा, लाल, तांबडा, नारंगी, गुलाबी अशा ज्या रंगामध्ये आहे, लालसर छटा, सूर्याच्या जो सकाळच्या वेळेला ज्या वेगळ्या वेगळ्या छटा दिसतात ना, तशा छटांमध्ये आपण वस्त्र अंथरायचं आहे ज्याच्यावरती आपल्याला पूजा मांडायची आहे. आणि म्हणजे त्यातनं आपल्याला सात्विक लहरी आपल्याला मिळणार आहे. नंतर लक्ष्मी तत्व आकृष्ट होतं, दैवी तत्व ह्या रंगांकडे आकृष्ट होतं आणि त्यातनं आपल्याला ऊर्जा मिळते. हा जो दिवा आहे तो पंचमहाभूतांचं प्रतीक आहे बघा. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण दिवा लावतो. बऱ्याचदा असं पण म्हटलं जातं नकारात्मक, माहिती आहे काय दिवे लावणार आहे किंवा काय दिवा लावला आहे माहिती आहे. म्हणजे हा जो दिवा आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या सगळ्या कार्याची साक्ष देत असतो. चित्रगुप्त ज्या नोंदी ठेवतो त्या नोंदी ठेवण्यासाठी हा दिवा साक्ष देत असतो. दिव्याची साक्ष ही ग्राह्य मानली जाते. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कार्य हे दिव्याच्या साक्षीने केलं जातं. मग हा जो दिवा आहे तो पंचमहाभूतांचं प्रतीक आहे आणि पंचमहाभूतांचं प्रतीकच आपल्याला दान म्हणून द्यायचं आहे, दीपदान म्हणून द्यायचं आहे. बघा आता आपण काय करतो, माती आणि पाणी एकत्र करून ती पणती बनवली जाते. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्निग्धतायुक्त असं तेल, कापसाची वात आपण टाकणार, त्याच्यामध्ये लावणार आहोत. त्यानंतर ती आपण काय केलं जातं, वायुतत्वाची मदत घेऊन दिवा पेटवला जातो. जोपर्यंत वायुतत्व अस्तित्वात नसेल अग्नितत्व जागृतच होत नाही. कोळसा असेल आणि तो प्रज्वलित करायचा असेल किंवा एखादे यज्ञकुंड असेल, गौरी असेल, त्याच्यावरती आपण कापूर ठेवला असेल तर आपण काय करतो, तो कापूर पेटवतो आणि एखाद्या पुठ्ठ्याने किंवा पंख्याने आपण वारा घालतो आणि मग त्या वाऱ्यामुळे काय होतं, तो दिवा प्रज्वलित, त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो.
म्हणजे वारा नसेल, वायुतत्व नसेल तर अग्नितत्व प्रज्वलितच होऊ शकत नाही. म्हणजे ही पंचमहाभूतांमधली ही महत्त्वाची तत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्व आकाश तत्व. ज्या वेळेला आपण दिवा तो बाहेर आपल्या अंगणामध्ये, वरांड्यामध्ये, गच्चीवर आपण ज्या वेळेला लावतो, देवापुढे लावतो, त्यावेळेला ते आकाशतत्व त्याचं ग्रहण करतो. म्हणजे आकाशतत्व त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे ही पंचमहाभूतांमधली 5 तत्व त्या ठिकाणी आकृष्ट होत असतात. जी दैवी वृक्ष आहेत, वड, पिंपळ, नंतर औदुंबर, या ठिकाणी सुद्धा दिवे लावण्याची प्रथा आहे. विविध तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन अभ्यंग स्नान करून दीपदान केलं जातं. नंतर तीर्थयात्रा सुरू होतात, नर्मदा परिक्रमा सुरू होते. म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा महिन्याभराचा कालखंड आहे. अनेक चांगल्या घटना या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत, म्हणून महिनाभर दीपोत्सव साजरा केला जातो. हा दीपोत्सव साजरा करताना मी तुम्हाला एक महत्त्वाची टीप दिली की आपण मातीचेच दिवे वापरणार आहोत आणि मातीचेच दिवे आपण लावणार आहोत. त्यानंतर पूजेसाठी आपण रेशमी वस्त्र आणणार आहोत. त्याचे रंगसुद्धा गुलाबी, पिवळा, लाल, शक्यतो लाल किंवा केशरी रंग आपण त्या ठिकाणी पूजेसाठी वापरायचा आहे की त्यातून आपल्याला दैवी तत्व मिळणार आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा मी सांगते की आपण ज्या वेळेला पूजा करतो, कुठलीही पूजा, दिवाळीतली असू दे किंवा इतर वेळेची पूजा असू दे, की ती पूजा करत असताना आपण देवाला जो नैवेद्य ठेवणार आहोत त्यासाठी जी ताटली, भांडं, वाटी वापरणार आहोत ती आपण काचेची अजिबात वापरायची नाही आहे किंवा प्लास्टिकची सुद्धा वापरायची नाही. आपण त्या ठिकाणी जर का तुमच्याकडे चांदीचं असेल तर चांदी वापरा, पितळ वापरा, तांबं वापरा, नसेल तर स्टीलमध्ये ठेवा. पण अजिबात प्लास्टिक किंवा काचेच्या याच्यामध्ये आपण देवाला कधीही नैवेद्य अर्पण करायचा नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आता ही दुसरी महत्त्वाची टीप मी तुम्हाला दिली. आणि तिसरी आता महत्त्वाची टीप काय आहे, तर आपण काय करतो, दाराला आपल्या उंबऱ्यावरती आपण काय करतो, प्लास्टिकचे लक्ष्मीची पावलं लावली जातात, तर ते सुद्धा आपण टाळायचं आहे. शक्यतो धातूचे आपल्याला काय करायचे, लक्ष्मीची पावलं लावायची आहेत. नाही तर सरळ आपण रांगोळीनी पावलं काढू शकतो. रोज आपण नवीन पावलं त्या ठिकाणी काढू शकतो. ते जर का शक्य होणार नसेल तर आपण काय करायचं आहे, धातूची पावलं लावायची आहेत. शक्यतो प्लास्टिक आणि काच ह्या आपल्या धार्मिक कार्यामध्ये आपण त्याचा कधीही उपयोग करायचा नाही आहे. अंधकार जो आहे आयुष्यातला तो नाश करून आपल्याला दैवी प्रकाश ह्या दिव्याकडनं मिळो, असं आपण ह्या दिव्याला प्रार्थना करूयात. आणि सगळ्यांनी या दीपोत्सवामध्ये अधिकाधिक दिवे लावून, अधिकाधिक दीपदान करून आपण काय करायचं आहे, ही जी स्निग्ध प्रकाश, स्निग्ध आशीर्वाद हा जो दिवा देतो त्याचा तो आशीर्वाद आपण घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनातला अंधकार बाजूला सारायचा आहे. कारण की जिथे प्रकाश तिथे अज्ञानाला, अंधकाराला थाराच नसतो. असा हा दिवा आमच्या आयुष्यामध्ये मंगलमय प्रकाश देव, असं स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना या दीपोत्सवाच्या मी शुभेच्छा देते. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.